प्रिय मित्रांनो, आज आपण गुरुवार 12 सप्टेंबर हा दिवस पाळतो आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे की ह्या करंथीकर जे लोक आहेत, जे नव्याने ख्रिस्ती झालेले आहेत, त्याने बाप्तिस्मा घेतलेला आहे, येशूचा आत्मा स्वीकारलेला आहे, ते आता मूर्तीपूजेकडे वळू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी मूर्तीपूजा करणे आणि त्याद्वारे त्या मूर्तीच्या समोरून नैवेद्य वगैरे खाणे हे योग्य नाही। ह्या अनुषंगाने ते संत पौल त्याला सांगत आहे की कृपया सावध राहा। प्रिय मित्रांनो, लोक निन्या समाजातून आलेले होते आणि त्यांच्या समाजात निन्या प्रकारची मूर्तीपूजा होत होती आणि सवयीमुळे ते लोक ह्या जीवनात सापडलेले होते। अशा प्रकारे कार्य करत असताना देखील त्यांना जाणवते की अशा प्रकारे लोक ख्रिस्ती धर्मापासून दूर जात आहेत, ख्रिस्ती शिकवणुकीपासून दूर जात आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण त्याला जे शिकवलेलं आहे ते त्या आत्मसात केलेलं नाही आणि म्हणून संत पौल त्याला दटावतो। आणि प्रिय मित्रांनो, आपल्याला नेहमी जाणवते की एखाद्या समाजामध्ये मूर्तीपूजा आहे म्हणजे त्या मूर्तीमध्ये देवच नाही तर ते पूजा करणार कशी, आणि त्यामुळे हा खोटा प्रकार सर्वत्र पसरलेला आहे। आपल्या भारतात देखील पसरलेला असेल ह्यात शंका नाही, कारण अनेक लोक आज देखील मूर्तीपूजा करतात आणि मूर्ती समोरील नैवेद्य खातात आणि दुसऱ्यांना देतात। हे प्रकार आपण सर्वसामान्यपणे आपल्या बाजूला देखील पाहत असतो आणि म्हणून अशा प्रकारे आपण जेव्हा अशा प्रकारची मूर्तीपूजा करू तेव्हा आपल्याला संत पौलची आठवण होणे आवश्यक आहे, कारण संत पौल सांगत आहे की त्या मूर्ती समोर तुम्ही नैवेद्य देखील खाऊ नये, कारण त्यामुळे तुम्ही वंश होतात। प्रिय मित्रांनो, आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात लूक म्हणतो आहे की तुम्ही एकमेकावर प्रेम करा, जे तुमच्या एका गालावर मानतात त्याला दुसरा गाल पुढे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, किंवा जे लोक तुम्हाला वाईट गोष्टीकडे नेत असतील त्यापासून सावध राहा। हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या प्रकारचा अध्यात्म आपल्याला देत आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण चालावे हे अपेक्षित आहे। आणि म्हणून संत पौलच्या ह्या शिकवणुकीनुसार आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आपल्याला कळेल की प्रभू येशू जसं सांगतो की तुम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने तुमच्या देवावर प्रेम करा। त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो, जर एखादा मनुष्य मूर्तीपूजेकडे वळला तर तो प्रेम करू शकत नाही। आणि त्या अनुषंगाने आपण हेच लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताची ही नव्या करण्याची शिकवण ही आपल्याला केवळ उपयुक्त आहे एवढंच नाही तर ती बंधनकारक आहे आणि त्याच्याशिवाय आपण अध्यात्म पूर्ण करू शकत नाही। ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूची ही सुवार्ता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रुजावी, वाढावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे। कारण शेवटी येशू म्हणतो की इतरांनी तुम्हाला जसं वागवावं असं तुम्हाला वाटते तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर सुद्धा आपल्याबरोबर कसा वागतो आणि आपण त्या परमेश्वराबरोबर कसे वागावे हे देखील तो आज आपल्याला शिकवतो।